मंगेश दादा या. मंगेश दादा. दीपकला 2,500 रुपये. संकेत बघत या. संकेत बघत. संकेत 2,500 घेऊन जा लवकर लवकर. आदेश दादांकडनं दोघांना 2,500 रुपये. 2,500 आम्ही दीपकचे दिलेत. संकेत या लवकर का देऊ. या संकेत या कारण की व्यवहार पैशाचा भरोशी मिळण्याचं टेन्शन येतो थोडासा. आला चला संकेत बघत आलेत. चला विकीने सांगितले बक्षीस ओव्हर झालेले आहे. जे आमच्याकडे जमा झालं होतं ते आम्ही सर्व दिलेलं आहे बक्षीस. लक्षात घ्या. नाही करण काळन कुठे आहेत. रोशन फराड नक्कीच. अभिनंदन. निवास संघ या स्पर्धेत रनरअप.
बोला तो बोला सापड संघ या स्पर्धेतील चॅम्पियन आहे. त्यामुळे भाल संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि चला द्या पटापट. रंगनाथ पाटील यांचा सत्कार होईल. आमचे डान्सर या रंगाबाई यांचा सत्कार. रंगाबाई या आपला सत्कार होईल. रंगाबाई इथे या. तुम्हाला सुखदेव पाटील यांच्याकडनं 1000 रुपये सुद्धा आहेत. चला रंगाबाईचा सत्कार सुद्धा होईल. टीमने बसून घ्या. वीरू भोईर यांच्याकडनं सापड संघाला शुभेच्छा. मग तुम्ही भिनू काय सांगताय? नाही वीरू नाव आहे माहिती आहे आम्हाला थोडंफार. चला रंगाबाई आपलं अभिनंदन. त्यांचा ज्याचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये 2 दिवस ऐकला आमचे सहकारी समालोचक करण कान यांचे सत्कार होईल. या जयेश पाटील या. जयेश पाटील या आपल्या शुभ हस्ते करण कान यांचा सत्कार होईल. करण काळन ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन केलं. हिडुटणे गावचे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज सुद्धा ऐकला. सुरुवातीलाच सांगन प्रीमियर लीग गोव्याची स्पर्धा तुम्ही पाहिली. त्यानंतर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा पाहिली आणि यावर्षी ग्रामीण बिग बॅश कोणगावची स्पर्धा पाहिली. अशा सर्व स्पर्धांमध्ये आमचे मित्र आमचे बंधुराज करण काळन यांचा आवाज तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतो. एक अप्रतिम समालोचक. समालोचन आवडलं असेल तर एकदा करणसाठी टाळ्या होत्या. एक जबरदस्त समालोचन आपल्या जागरी समाजाचे. त्यानंतर आज ज्यांचा आवाज आपण ऐकला आमचे भिवंडी सरोलीचे विशाल पाटील आपण या आपले सत्कार होईल. विशाल पाटील या. मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण विशाल पाटील यांचा सत्कार करणार आहोत. चला या विशाल पाटील. सरोलीवरनं बघा इथे उपस्थित राहिले सुखदेव दादा एक चांगले समालोचक आहेत. केंद्रीय पंचायत मंत्री चषक राज्यमंत्री चषक आपण स्पर्धा पाहिली कपिल पाटील साहेबांची. तिथे त्यांचा आवाज तुम्हाला 13 दिवस ऐकायला मिळाला. त्यानंतर एसपी पॅनेलचे पंच आमचे रमेश म्हात्रे सर या. मेके सर. रमेश म्हात्रे यांचा सत्कार होईल. सचिन भोईर यांना विनंती होतो की आपले पंच रमेश म्हात्रे सरांचा सत्कार आपण करायचे. सचिन दादा काही सन्मान आम्ही आता सचिन दादांच्या शुभ हस्ते करणार आहोत. नक्कीच बघा लालचंद दादा पाटील आणि आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक सुखदेव दादा पाटील आणि लालचंद दादा पाटील यांच्याकडनं सर्व पंचांचे अभिनंदन करण्यात आलेले. त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे या आपण. दुसरे पंच आमचे प्रसाद सहस्रबुद्धे. चला कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते काही सन्मान आपण करूया. या प्रसाद सहस्रबुद्धे या आपण. त्यानंतर रतन मानेरकर आपण या पालेगावचे तिसरे पंच. प्रसाद सहस्रबुद्धे यांचा सत्कार होतोय कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण रतन मानेरकर पालेगाव यांचा सत्कार होईल. नक्कीच नक्कीच भरपूर प्रेक्षक बघा. नाही पिंट्या पाटील आज बोलून देणार नाहीयेत मला वाटतं. रतन मानेरकर आणि त्याचबरोबर गेल्या 5 रजनींमध्ये या स्पर्धेला ज्यांनी लीड केलं असे सर्वांचे लाडके समालोचक व्हॉइस ऑफ आसेगाव डोंबिवली या आपण नितीनजी काळन सरांचाही सन्मान करूयात. मी रविदादा भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी काळन सरांचाही सन्मान करावा. एका बाजूला जल्लोष करायला सापडकरांची सुरुवात झालेलीच आहे. अगदी काही क्षणातच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला मित्रांनो सुरुवात करत आहोत. नितीनजी काळन सर यांचा आपण विशेष सन्मान करतोय. उंबारलीकरांचं नेहमीच प्रेम आम्हा समालोचकांवरती राहिले आणि या स्पर्धेला लीड करत असताना एकदा जोरदार टाळ्या नितीनजी काळन सर यांच्यासाठी. थँक्यू सो मच. यानंतर आपण ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट ज्यांनी टेलिकास्ट केलं या स्पर्धेचं
रोशन फराड यांना विनंती असेल या पण, आणि मच्छिंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट ब्रॉडकास्टिंग पार्टनर यांचा आपण सन्मान करू. आणि त्याचबरोबर ड्रोन व्ह्यू इथे बसल्या बसल्या आपल्याला गावदेवी मंदिर, शंभू महादेवांचं मंदिर आणि त्याचबरोबर संपूर्ण हा उंबारली गाव आपल्याला ज्यांच्याद्वारे पाहायला मिळाला ते ड्रोन पायलट अँडी मात्रे, अरविंद मात्रे यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक लालचंद्रजी पाटील साहेब यांच्याकडून समालोचक नितीनजी कान यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. अरविंद मात्रे यांचा आपण सन्मान करूयात. मी श्यामदादा भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. इट्स ऑल टू नितीनजी कान सर, थँक्यू. त्यानंतर आमचे अँडीचा सन्मान इथे होत असताना शांभू यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे डीजे मास्टर ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली 5 दिवस, तर या डीजे मास्टर आपलाही सत्कार होईल. डीजे मास्टर आपण लगेचच या, आपलाही सत्कार होईल. रवी भोईर यांच्या शुभ हस्ते आमचे डीजे मास्टर त्यांचाही सत्कार होईल. या 5 दिवस अप्रतिम, आणि आज सुद्धा खास करून जेव्हा रवी भोईर यांनी त्यांना कॉल केला ते वेळ त्यानंतर आमचे आदी भोईर यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. सोमनाथ भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते आदी भोईर यांचा सत्कार करायचा आहे. सोमनाथ भोईर या नक्कीच. चला, सोमनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण आदी भोईर यांचाही सत्कार करणार आहोत. मंडपवाले माऊलीचे आमचे मंडपवाले सचिन पाटील आपण या. वैष्णव डेकोरेशन मी सचिन भोईर यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा. या जोरदार टाळ्या होत्या, खूप चांगलं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. सचिन दादांचा आम्ही खरंच मनापासून आभार व्यक्त करू. खूप चांगलं व्यासपीठ, कारण पहिल्यांदाच उंबारली गावामध्ये आपल्याला नाईट स्पर्धा पाहायला मिळाली. मी योगेश पाटील आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे त्यांना विनंती होती की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 5 दिवस एक अप्रतिम स्कोरिंग करण्यात आली. याच गावचे सुपुत्र एकदा भावेश पाटीलसाठी जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त स्कोरिंग या स्पर्धेमध्ये भावेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. अचूक माहिती या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. आणि सध्या भावेशलाही भरपूर मागणी असते. मच्छिंद्र पाटील आमचे शिर्डूनचे, त्यांनी कौतुक केलं ज्यावेळी एक दिवस ते शिर्डूनच्या स्पर्धेमध्ये स्कोरिंगसाठी आले होते. जनरेटरवाले आपण या, आपलाही सत्कार होईल. जनरेटरवाले आपण या असाल तर आपलाही सत्कार होईल. जनरेटरवाले असाल तर या. जनरेटर वाले आहेत का? चला, चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर नक्की क्षमा असेल. चला, आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण देणार आहोत फायनल मॅचचा 40+ मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि मी विनंती करतोय गणेश म्हात्रे यांना विनंती होतो की शाखा प्रमुख भालगावचे गणेश म्हात्रे आपण या खाली. आपल्या शुभ हस्ते देणार आहोत फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 40+ ची फायनल मॅच आणि 40+ च्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 1 विकेट मेडन ओव्हर प्रवीण पाटील ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट मेडन ओव्हर 3 विकेट. संजय पवार आमचे मानपाड्याचे यांच्याकडनं बघा 2 किलो चण्याची डाळ सुद्धा आहे. एक मिनिट संपलेत का? चला, वेगळी ट्रॉफी फायनल 40+ साठी वेगळी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच साठी.
नाही प्रवीण बघा ना, आता खरं तर ते ही स्पर्धा खेळणार नव्हते, मात्र शशांक पाटील कॅप्टनने त्यांना विनंती केली. जरा जोरदार टाळ्या होत्या प्रवीणसाठी आणि कॅप्टन शशांक पाटीलसाठी. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 40+ आणि पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय कैलास पाटील. आपण थोडंसं आमच्या समोर यायचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण शूज सुद्धा पाहतोय आणि मी दिलीप गायकर साहेबांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 40+ आणि शूज आपण पाहतोय स्वर्गीय मोतीराम बागाजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अनिल मोतीराम पाटील उंबारली यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी शूज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया 40+ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे चिकनगर 40+ संघाचा नरेंद्र पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. शूज सुद्धा आहेत. नरेंद्र यायचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 40+. मोतीराम बागाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सौजन्य अनिल मोतीराम पाटील यांच्याकडून आपण पाहतोय सर्व शूज आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी कूलर आहे. प्रेम उर्फ बाळा काळन हेडोटणे आणि श्री किशोर शेठ भंडारी हेडोटणे यांच्याकडून कूलर आहे 40+ साठी बेस्ट बॉलर साठी. आणि पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आमचे मान्यवर निलेश पाटील साहेबांना विनंती होती की आपण या. निलेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत 40+ उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये 4 षटकं टाकली, 4च्या सरासरीने फक्त 16 धावा दिल्या, 6 विकेट घेतल्या. संघ आहे श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ आणि गोलंदाज आहे चायनामॅन गोलंदाज प्रवीण पाटील. प्रवीणची विकेट प्रवीण थांबायचे आपल्याला. दिलीप गायकर यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 होते आणि गिरीश पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल प्रवीणला. गिरीशदादा पाटील नक्कीच दिलीप गायकर यांनी सांगितलं की गिरीशदादा पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 होते, 3 विकेट घेतलेत आणि 1500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज 40+ आणि पारितोषिक मी महेश राजे साहेबांना विनंती होती की आपण या. महेश राजे साहेब आणि या उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा कूलर आहे. उत्कृष्ट फलंदाज 40+ चे आपण कूलर देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरले ज्यांनी या स्पर्धेत तब्बल मालिकावीरच्या रेसमध्ये तो खेळाडू होता, मात्र त्यांनी या स्पर्धेत धावा केल्यात 72. संघ आहे संदप 40+ आणि फलंदाज आहे सतीश पाटील ठरले या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तब्बल या स्पर्धेमध्ये 72 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. सतीश पाटील एक चौकार मारला होता, त्यांच्यासाठी 500 रुपये सुद्धा आहेत. दिलीप यांच्याकडनं
500 सुद्धा आहेत एका चौकाराला. आणि आता सतीश आम्ही थोडंसं चर्चा करणार आहोत, जास्त वेळ नाही घेणार आहोत. सतीश, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. काय सांगाल एकंदरीत उंबारलीची नाईट स्पर्धा पहिल्यांदाच ग्रामस्थ आणि सुखदेवदादा पाटील, लालचंद्रदादा पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि संपूर्ण उंबारली 40+ संपूर्ण रेग्युलर उंबारली संघ, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलेलं होतं की सर्वांच्याच कमेंट्स आलेलं होत्या की एवढं सुंदर आयोजन की खरं पाहिलं तर कोणीही दुसरं आयोजक असतं तर हे 4च दिवसामध्ये ह्या मॅच उरकल्या असत्या. पण उंबारली संघाने जे आयोजन केलं की सर्वांना नाईटमध्येच ह्या मॅच खेळायला लावल्या. आज आपण बघितलं तर बरेच जण नाईट मॅच सांगतात पण डेमध्ये खेळायला लावतात. हे कुठेतरी चुकीचं आहे. पण इथे उंबारली संघाने तसं काही आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि सर्व मॅच नाईटमध्ये पाहायला मिळालं. आणि आज आमच्या गावच्या सर्व महिला वर्ग, सगळे आमचे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आज मॅच पाहायला इथे ग्राउंडवर आलेले होते. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. आणि असाच आम्हाला गावचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच आज म्हणजे सगळेजण आमचे खेळाडू आहेत त्यांचा नक्कीच उत्साह वाढेल आणि नक्कीच अजून खेळ चांगला पाहायला मिळेल तुम्हाला. तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला खूप साऱ्या. 40+ जे 16 संघ खेळले सर्व नाईटमध्येच खेळले, लक्षात घ्या. त्यामुळे आयोजन आवडलं असेल तर एकदा उंबारलीकरांसाठी टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आपण लगेचच 40+ मालिकावीरची बायसिकल आपण देणार आहोत. सोमनाथ भोईर यांच्या माध्यमातून, सोमनाथ शेठ भोईर यांच्या माध्यमातून तिन्ही सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि सायकल देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय प्रवीण पाटील साहेबांना. संदर्भचे प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या. सचिन पाटील आपण या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. सुभाषसाठी आपण पाहिलं तर दिलीप गायकर यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा आहे. आणि बायसिकल आपण देणार आहोत या स्पर्धेतील मालिकावीर. चला रेग्युलरच्या आपण मालिकावीर नंतर देणार आहोत. 40+ नक्कीच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. प्रवीण दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये रेग्युलरच्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तो आला, तो खेळला या स्पर्धेमध्ये आणि अक्षरशः तो चमकला. 9 चेंडूमध्ये 18 धावा, 1 षटक, 9 धावा, 1 विकेट. रोहित हिट झाला या स्पर्धेमध्ये. तो सामनावीरचा पुरस्कार ठरलाय फायनल मॅचचा. रोहित पाटील मॅन ऑफ द मॅच. रोहितला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. प्रवीणजी पाटील आमचे संदर्भ गावचे मान्यवर इथे उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते. बघा बऱ्याच वेळा तुम्हाला एकच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळते, मात्र उंबारलीकर आहेत त्यामुळे 2 ट्रॉफी बघा फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच नाही पिंटा शेट आम्ही देऊ, पेपरला बातमी देऊ, तुमच्या काकाचे मुलगा आहे. ओके. त्यानंतर आपण देणार रेग्युलरचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा आपण मध्ये शूज आणि पारितोषिक मी देण्यासाठी इन्व्हाइट करतोय. सचिन पाटील यांना की आपण या. सचिन पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत आणि एक सुंदर ट्रॉफी सुद्धा आहे रेग्युलरसाठी. चला बघा फॉर्मवर जर तुम्ही पाहिलं असेल तर फक्त क्षेत्ररक्षकासाठी शूजच होते, मात्र आयोजकांनी सांगितलं सचिन भोईर आमचे, त्यानंतर सोमनाथ दादा असेल आणि संपूर्ण आयोजन समिती की आपण कूलरही देऊया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील गावदेवी मीर 11 वसार संघाचा गिरीश म्हात्रे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. गिरीश नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा कोणी खेळाडू आला तर नितीन म्हात्रे उपस्थित आहेत. रेग्युलरचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण बघतोय. क्षेत्ररक्षक बघा प्रवीणकडे गेले, चुकून गेले. चालेल
चेंज करूया नंतर. जोरदार टाळ्याने स्वागत करूया या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गिरीश म्हात्रे, मीर 11 वसार. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट नाहीतर चतुर्थ क्रमांक या स्पर्धेतील रेग्युलरचा आपण देणार आहोत. मी विनंती करतोय आमच्या मान्यवर सोमनाथ भोईर यांना की आपण यायचे. सोमनाथ शेठ भोईर विनंती असेल आपण या पिंटू तिकडेच उभे राहिली तरी चालते सर्व मान्यवर, हरकत नाही. रोख रक्कम 30,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गावदेवी मीर 11 वसार संघ ठरला या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी. चला जे खेळाडू असतील उपस्थित असतील तितके खेळाडू आले तरी हरकत नाही. रवी वाहिली आपण असाल तर या. सोमनाथांकडे सर्वच मान्यवरांनी विनंती आता आपण सर्वांनीच उभं राहिलं तरी हरकत नाहीये. सर्वांनी उभं राहा, हरकत नाहीये. आणि प्लेअरने खाली थांबा. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये आणि या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गावदेवी मीर 11 वसार. क्या बात आहे बघा, पहिल्याच पर्वामध्ये जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं या स्पर्धेचं. रवी बायले आपण पाहतोय मास्टर माइंड खेळाडू आहेत आणि या स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा मानकरी. 32 संघांमध्ये चौथं पारितोषिक पटकावणं इतकं सोपं नाहीये. त्यानंतर आमच्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आपण पाहतोय तिसरा क्रमांक सुद्धा आम्ही देणार आहोत. रोख रक्कम 30,000 रुपये आणि या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गावदेवी भाल संघ ठरलाय. रेग्युलर मधनं या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. मान्यवरांना सर्वांनी विनंती आपण उभंच राहायचंय प्लीज. चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया. गावदेवी भाल संघ ठरला या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपण बघतोय. रोख रक्कम 30,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. नक्कीच बघा, आयोजकांची एक सूचना, इतकी चांगली स्पर्धा आहे त्यामुळे आमच्या सर्व जे टीम्स या स्पर्धेमध्ये खेळले आणि ज्यावेळी तुम्हाला एखादा बक्षीस मिळतो कमीत कमी 10 खेळाडू तरी तुमच्या इथे असणं गरजेचं आहे. नक्कीच पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं अजून आयोजन तुम्हाला मिळालं आहे. त्यामुळे सचिन सांगतात की प्रत्येक खेळाडू इथे उपस्थित बघा. आमचे 40+ खेळाडू जरी पराभूत झाले असेल, चिकनगर संघ असेल, संदर्भ संघाला तुम्ही पाहताय सर्वच खेळाडू थांबले. त्यामुळे असं करू नका प्लीज, थोडं सहकार्य करा कारण इतकेही फारसे जास्त वाजले नाहीयेत. कारण रोज 4:30-5 वाजायचे, मात्र आज तर आपण लवकर मॅचेस फिनिश केलेत. बघा रवी वायले सुद्धा थांबलेले आहेत. त्यामुळे सहकार्य करा. प्रत्येक टीमला ही सूचना लक्षात घ्या, पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं आयोजन आहे. चला 40+ आपण द्वितीय क्रमांक देणार आहोत. रोख रक्कम 50,000 रुपये 40+. नक्कीच लक्षात घ्या, पुढच्या वर्षी बघा याच्यापेक्षा अजून चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळाले. असं पुन्हा कृत्य आढळलं तर त्या टीमला या स्पर्धेमध्ये एंट्री मिळणार नाही, लक्षात असून घ्या. अशी कडक सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर 40+ मधनं आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. चला आणि खूप चांगला उल्लेख केला सचिन भोईर यांनी. कमीत कमी 7 ते 8 खेळाडू जरी तुमचे असतील तरी हरकत नाही, कारण की 40+ मध्ये 10 खेळाडू असतात. बऱ्याच वेळा फिल्डिंगसाठी आपण फिल्डर घेतो, 40+ मध्ये तो नियम आहे. तर बऱ्याच वेळा 40+ बऱ्याच वेळा 11 प्लेयर नसतात, म्हणजे जे जितके आहेत तितकेही थांबलेले आहेत. रोख रक्कम 50,000 रुपये. आता 40+ देऊ नका ना पहिला सचिन दा, 40+ देऊ नका पहिला. 40+ पहिला का मालिकावर देऊ 40+? चला तर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रेग्युलरचा उत्कृष्ट फलंदाज. त्याच्यासाठी बायसिकल आहे. रेग्युलरचा उत्कृष्ट फलंदाज आपण देणार आहोत या स्पर्धेतील. स्वर्गीय बनाबाई बाराम भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य सोमनाथ बाराम भोईर यांच्याकडनं या सर्वच सायकल्स आम्हाला पुरस्कृत केले. त्यामुळे सोमनाथ भोईर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू.
सोमनाथांना विनंती असेल आपण खाली आले तरी हरकत नाहीये, इतर मान्यवर सुद्धा येतीलच. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. खरं तर तो फलंदाज या स्पर्धेच्या मालिकावीरच्याही रेसमध्ये होता, मात्र काही पॉईंट ने तो थोडासा मागे राहिला. त्याचे पॉईंट्स आहेत या स्पर्धेमध्ये. ज्याने बॅटिंग करत असताना 81 धावा केल्या आहेत. संघ आहे गणेश कृपा दिवा आणि फलंदाज आहे सुमित भोई ठरले या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. सुमित भोईरला विनंती असेल आपण या उत्कृष्ट फलंदाज. चला सुमित 81 रन्स लक्षात घ्या, 81 धावा. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलर फॉर्मॅट. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. आपण पाहतोय आमच्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थिती आलेली या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 6 विकेट घेतले. त्याच गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना 67 धावा केल्या. त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 85, म्हणजेच तो मालिकावीरच्या रेसमध्ये सुद्धा होता, मात्र फक्त उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली आहे. तो गोलंदाज आहे दिवा संघाचा अनिकेत सुरेश पाटील. पुन्हा इक्वेशन सांगतोय बघा. अनिकेत पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतल्या. बॅटिंग करताना त्याने धावा केल्या 67, 67 म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 85. सोमनाथ भोईर यांना विनंती होती की आपण या. त्यांनी 3 बायसिकल मला पुरस्कृत केलेत. आताच या खेळाडूला काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर शिवडूनच्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक मालिकावीरच्या स्वरूपात मिळाली होती आणि आजही तो या स्पर्धेच्या मालिकावीरच्या रेसमध्ये होता, मात्र काहीच पॉइंटने तो थोडासा मागे राहिलाय. आता शिवडूनच्या स्पर्धेत अनिकेतला 2 व्हीलर बाईक सुद्धा मिळाली होती. चला तर आपण देणार आहोत रेग्युलरचा द्वितीय क्रमांक आणि रोख रक्कम 50,000 रुपये आमच्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थिती आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 32 संघांमधनं या स्पर्धेतील रनरअप संघ ठरलाय तो गणेश कृपा दिवा. जोरदार टाळ्या होत्या. गणेश कृपा दिवा संघ या स्पर्धेतील रनरअप. नरेश पाटील सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. क्या बात आहे बघा. पहिल्याच पर्वामध्ये इतकं चांगलं आयोजन, पुढच्या वर्षी काय असेल हे तुम्हाला कळेलच. आणि सचिन भोईरने याच वर्षी सांगितलं की यापेक्षा अजून चांगलं आयोजन तुम्हाला. कॅप्टन संकेत भगत आपण थोडंसं थांबायचंय. संकेत भगत आपण थोडंसं थांबायचंय. संकेत 2 मिनिटं या. संकेत काय सांगशील? खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की फायनल मॅच जिंकावी, मात्र संघाने चांगला खेळ केला. 32 संघांमध्ये तुमचा संघ रनरअप संघ ठरलाय. काय सांगशील या फायनल मॅच मध्ये कुठे चुका झाल्या? चुका झाल्या काही नाही, खूप चांगले खेळले आणि प्रचंड प्रतिसाद होता गाववाल्यांचा. आणि थोडक्यात अनेकाची गाडी गेली, बॅक टू बॅक त्याला गाडी भेटली असते, अजून खूप आनंद झाला असता. परंतु सापाट संघाला पण अभिनंदन, खूप चांगला खेळ केला त्यांनी आणि त्या रोहितला पण खूप अभिनंदन. संकेत बऱ्याचशा स्पर्धा तू खेळला, मात्र उंबरलीकरांनी पहिल्यांदाच नाईट स्पर्धा आयोजित केली. 13 टावर्स आपल्याला पाहायला मिळाले. उजेड बद्दल सर्वच खेळाडूंनी कौतुक केलं, तू काय सांगशील?
नाही, लाईट खूप चांगली आहे. कुठलीही स्पर्धा आयोजन करणं खूप कठीण कार्य असतं आणि दादा तर खूप मी एक आभार मानतो. अशी स्पर्धा पुढे पण ते आयोजित करतील अशी अपेक्षा करतो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या द्या. हा होता संकेत भगत, दिबा संघाचा संघनायक. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील 40+ मालिकावीरसाठी सायकल आहे. चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. मगाशीच मी उल्लेख केला या स्पर्धेमध्ये सतीश पाटील संदर्भ संघाचा, ज्याने या स्पर्धेमध्ये 72 धावा केल्या होत्या. मात्र या स्पर्धेत तब्बल बॅटिंग करत असताना 81 धावा केल्या, गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्या. त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 90 आणि तो खेळाडू आहे चिकनगर संघाचा. चिकनगर संघाचा एकही खेळाडू नसून संदर्भ संघाचा सुभाष पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. चला या सुभाष बायसिकल, बऱ्याच वेळा सुभाषने मालिकावीरचे पुरस्कार पटकावलेत आणि आजही सचिन आपण पाहिलं तर सुभाष तुमच्याकडे दिलीप गायकर यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा आहेत. 4 चौकारांसाठी 2000 आणि 2 विकेटसाठी 1000 असे 3000 रुपये सुभाषला आपण देणार आहोत. दिलीप गायकर यांच्या शुभ हस्ते 3000 रुपये दिले जातील. सुभाष अभिनंदन तुझं. सुभाष सर्वप्रथम तुझं अभिनंदन. सुभाष काय सांगशील, बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं ज्यावेळी सीझनची सुरुवात होते 40+ची, मागचे 2-3 वर्ष पाहिलं तर संदर्भ संघ 40+ची एक वेगळी दहशत होती. आम्ही पाहिलेल्या भरपूर स्पर्धा तुमच्या संघाने टिकल्या. त्यामुळे ज्यावेळी संदर्भ संघ हरत होता बरीचशी टीका सुरू होती की संदर्भ संघाचा आता काय होत नाहीये, संदर्भ संघाचा खेळ होत नाहीये. आणि आताच तुम्ही देशाच्या मैदान स्पर्धा जिंकली आणि आज ही स्पर्धा जिंकली. काय सांगशील टीम विषयी? संदर्भ संघाच्या परफॉर्मन्समध्ये बोलायचं तर मी त्या दिवशी पण बोललो की आम्ही असं हरतोय असं काय नाही, आम्ही जास्त खेळत नाही. तर जास्त खेळत नसल्यामुळे कमी टुर्नामेंट वाटायला येतात आणि त्याच्यात 1-2 हरतात. आणि परफॉर्मन्स तर सर्वांचा चांगलाच आहे, त्याच्यात प्रवीण येत नव्हता, आता तो आला आणि बॉलिंग साईडची आमची ताकद वाढलेली आहे. आणि याच्याविषयी बोलायचं झालं तर मी पहिल्या दिवशी पण बोललेलो की यासारखं आयोजन नाहीच मी अजूनपर्यंत कुठे बघितलं. एक फ्रंट लाईटची बघितली, रतनबुवाला एवढे लाईट्स असतील माझ्या मते चांगले, त्याच्यानंतर असतील कोणत्या तर उंबारली संघाचे. आणि त्यांचा हा पहिला वर्ष आहे, पहिल्या वर्षी एवढं चांगलं आयोजन करणं खाऊ नये. आणि त्याच्यासाठी सचिन, सोमनाथ आणि त्यांच्या सहकार्यांचा आणि 40+ वाल्यांचा मी आभारी आहे. बरेच वर्ष सोमनाथ रेग्युलर क्रिकेट खेळला, तिथे तुला पुरस्कार मिळाले. मात्र ज्यावेळी तू 40+ मध्ये आला, 40+ खेळत असताना तुला कसं वाटतं? कारण की सचिन भोईर सुद्धा आमचे रेग्युलर खेळले, 40+ मध्ये गेले, 40+ मध्ये नंतर ते पुन्हा आता रतनबुवाला खेळले, तिथेही त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतले. असे बरेचसे खेळाडू आहेत आपले 40+चे जे रतनबुवामध्ये खेळले रेग्युलर आणि त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतले. तू काय सांगशील आपल्या 40+च्या खेळाडूंविषयी? 40+चे प्लेअर तर सर्वच चांगले आणि सचिनविषयी बोलायचं तो लेजंड आहे. कारण का त्यांनी याचा पण आपला रेग्युलर पण गाजवलेलं, 4 व्हीलर त्याच्या नावावर आहे, 2 व्हीलर नावावर आहे. आणि तो अजूनपर्यंत मी त्याला तर तेव्हा आला तेव्हा सांगितलं तू 5 वर्ष अजूनपर्यंत रेग्युलर खेळू शकत होता, पण त्यांनी नाही ऐकला आणि तो आला. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या. हा आपला 40+चा मॅन ऑफ द सिरीज ठरलाय तो सुभाष पाटील, त्याचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अभिनंदन, पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चला तर आमच्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आपण देणार आहोत या स्पर्धेतील 40+ चा पहिला क्रमांक आणि रोख रक्कम आपण पाहिलं तर 40+ साठी 80,000 रुपये. आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40+ संघ ठरलाय 40+ चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. चला संपूर्ण टीम या. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्यामदादा गायकर, दिलीप शेठ गायकर दातिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. दिलीप शेठ आपण या जे पुरस्कार देत खऱ्या अर्थाने श्यामदादा गायकर
प्रतिष्ठान संदप 40+ संघाचे. सर्वांनी बसून घ्या. बघा सचिनने सांगितले कळकळीची विनंती असेल तुम्हाला सर्वांनी बसून घ्या खुर्च्यांवरती, कारण की अजूनही 2 बक्षीस आपण देणार आहोत. विकेट घेतली होती कॅप्टन कुल विनोद पाटील. या आपल्याला 500 रुपये दिलीप गायकवाड यांच्याकडनं. विनोद पाटील आपले 500 रुपये घेऊन जा लगेचच. चला विनोद पाटील या, आपले 500 रुपये घेऊन जायचे दिलीप गायकवाड यांच्याकडं. चला या विनोद कॅप्टन कुल दिलीप गायकवाड यांच्याकडनं 500 रुपये. त्यानंतर आपण सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने पहिल्यांदा हे पर्व तुम्हाला पाहायला मिळालं. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील उंबारली स्मृती चषक 2025. आणि या ट्रॉफीसाठी भरपूर संघर्ष करावा लागला. कुशल श्रीशा स्पोर्ट सापाट संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. सर्वच मान्यवर नरेश ठाकूर असतील, आमचे गणेश दादा असतील, सर्वांच्या उपस्थिती सोमनाथ भोईर यांचा मी उल्लेख करेल. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ज्या ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत केली, कुशल श्रीशा स्पोर्ट सापाट संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. कॅप्टनने नंतर थांबायचे, लक्षात घ्या. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. सापाट संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन. मित्रांनो पहिल्याच दिवशी ज्या एक सामना जिंकला होता सापाट टीमने, तेव्हाच निल्सन मडवीने सांगितलं होतं की स्पर्धा आम्ही जिंकणार, आणि ती स्पर्धा खरंच त्यांनी जिंकून दाखवली. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आपण पाहतोय. कॅप्टन कॅप्टन थांबायचं. कॅप्टन घ्या. चला पिंटू पाटील आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. चला कॅप्टनशी आम्ही चर्चा करत आहोत. काय सांगशील 32 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 32 संघांमध्ये तुमचा संघ चॅम्पियन ठरलाय, कारण की सापाट संघ म्हटल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच तुम्ही क्रिकेट खेळता. इथलं शिस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. मात्र बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळले, मात्र फायनल मला वाटतं जिंकली नाही, आणि ही पहिलीच फायनल जिंकले. काय सांगशील टीम विषयी? 3 वर्ष झाले, खूप संघर्ष केला, पण पिंट्या शेटनी काही हार मानली नाही. तो आमच्या एंट्री टाकत राहिला की एवढ्या एंट्री हरलो तरी पण नाही, पण तो आज स्वप्न पूर्ण झालं. काय टीम विषयी काय सांगशील? ज्या पद्धतीने तुझा संघ खेळलाय, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, सगळ्यांनी चांगलं केलं, 100% दिलं, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे होते सापाटचे कॅप्टन सतीश पाटील. तुमचे 500 रुपये कॅश दिले का सतीश पाटील? दिले, ओके. त्यानंतर आता शेवटचं पारितोषिक शिल्लक आहे मित्रांनो. बालाजी इस्टेटचे सर्वे सर्वा आणि रुद्र एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा नरेश शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट. सोमनाथ या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि या स्पर्धेचे आमचे कॅप्टन कुल सचिन भोईर थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करण्यात, कारण पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केली. नाही पिंटू पाटील तुम्हाला देणार आहोत. सचिन भोईर आपलं मनोगत व्यक्त करण्यात. सचिन 5 रात्र ही स्पर्धा चालली. पहिल्या 4 दिवसात खऱ्या अर्थाने आपल्याला 4:30 5 एवढे वाजले. मात्र आज मी खरं तर सोमनाथ भोईर असतील, श्याम भोईर तुमचे भाऊ आणि रवी भोईर यांचं कौतुक करेल की त्यांनी सांगितलं की 4:30 सर्वांनी यायचे. सर्व समालोचक असतील, अंपायर असतील, डीजे मास्टर असतील, लाईव्ह वाले असतील, सर्व 4:30 पावणे 5 इथे आले आणि त्याचमुळे ही फायनल आपली लवकर संपले. काय सांगाल तुम्ही? नक्कीच सुरुवात अशी करेन की आमचं एक स्वप्न होतं की आम्हाला नाईट टुर्नामेंट करायची आहे.
4 वर्षापासून आमचं चाललं होतं की आम्ही नाईट टुर्नामेंट करणार आणि साक्षात ते सुखदेवदादा आणि लालचंद पाटील यांनी घडवून आणलं की आपण नाईट टुर्नामेंट करूया. मोलाचा वाटा जो असतो जेव्हा आपले वरिष्ठ असतात गावचे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण यावर्षी नक्कीच ते आयोजन पूर्ण करूया, तुमचंही स्वप्न आहे. आणि आम्ही ठरवलं ते. सोमनाथही मला बोलला आणि आम्ही पूर्ण टीमने, आम्ही पूर्ण संघाने, आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आम्ही ठरवलं आता यावर्षी आपण नाईट टुर्नामेंट करूया आणि यावर्षी आपण नाईट टुर्नामेंट केल्यानंतर त्या नाईट टुर्नामेंट झाल्याही आणि सर्व संघांनी, सर्व प्रेक्षकांनी, सर्वांनी आम्हाला एकदम भरभरून प्रतिसाद केला. त्यामुळे सर्व संघांचं, सर्व प्रेक्षकांचं मनापासून आमच्या गावाच्या वतीने, सुखदेवदादाच्या वतीने, लालचंददादाच्या वतीने आभार व्यक्त करतो. पुढच्या वर्षी नक्कीच हे जे सामने खेळले ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काहीतरी भरपूर काही वेगळं बघायला भेटेल. नक्कीच अशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं की तुम्ही आम्हाला असाच प्रतिसाद कायम देत राहा आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. अशीच अजून तुमच्यासाठी काहीतरी नवीन नवीन आम्ही आणि संकल्पना आणू. पुढच्या वर्षी थोडंसं लवकरात लवकर हे सामने खेळण्याचा प्रयत्न करू. तारीख इकडे तिकडे असेल पण 100% ही जी यावर्षी जी झाली आपली नाईट स्पर्धा ती पुढच्या वर्षी पुन्हा तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि पुन्हा आल्यानंतर तुम्ही असेच आम्हाला प्रतिसाद द्या आणि 100% तुमच्यासाठी आम्ही नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी पुन्हा एकदा मी आमचे आयोजक लालचंददादा पाटील आणि सुखदेवदादा पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. क्या बात आहे. सचिन दादासाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या द्या. खूप चांगलं आयोजन पहिल्या स्पर्धेने. आता आपण देऊया या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक. सर्व क्रिकेटपटूंना नमस्कार. गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली यांच्या वतीने जी आम्ही स्पर्धा भरवलेली आहे, आमचं नाव जरी असलं का स्पर्धेचे आम्ही शीर्षक, तसं काही नाही. आमचे सगळे सहकारी कैलास असो, श्याम असो, सोमनाथ असो, रवी असो यांच्या मेहनतीने ही स्पर्धा साकार झालेली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये पूर्ण गावाला, पंचकुशीत सर्व क्रिकेटपटूंना खूप आनंद लुटायला भेटला. अशीच आमची टीमची, आमची गावची एकता ह्याच्याने अजून वाढली आणि पुढच्या वर्षी आमचे क्रिकेटर, आमचे उंबारली गावाची शान क्रिकेटमधली सचिन, त्यांनी तर आता तुम्हाला जाहीरच करून टाकलं काय वेगळा. आता आम्ही तर वेगळा काय करणार आहे ना, भगवंताची जर कृपा झाली तो ग्राउंडमध्ये जे थोडेसे तुम्हाला प्रॉब्लेम दिसतात ना, हे आम्ही क्लिअर करण्याचे प्रयत्न करणार आहे आणि याच्यापेक्षा चांगला तुम्हाला ग्राउंड खेळायला कसा उपलब्ध होईल हे आम्ही ग्रामस्थ सर्व वरिष्ठ त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला आत्ताच आमंत्रण देतो. या आणि खूप एन्जॉय करूया आपण सर्व मिळून. इथेच थांबतो. लालचंद दादा सुद्धा नक्कीच थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांचे खूप खूप आभार. सर्व खेळाडूंचे आणि सर्व प्रेक्षकांचे. खरं म्हणजे कोणतीही स्पर्धा असू दे, प्रेक्षकांशिवाय ती स्पर्धा अपूर्ण असते आणि इथे प्रेक्षकांनी जो भरपूर प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्यामुळे ही स्पर्धा आमची यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चांगला आयोजनाचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढच्या वर्षी आमचा असा मानस राहील की त्याच्यामध्ये काहीतरी बदल किंवा मैदान, जसा सुखदेव बोलला आता की मैदानामध्ये पण थोडंफार बदल करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मैदान तुमच्यासाठी उपलब्ध असेल तेव्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, सर्व मित्रांच्या आमच्या सहकार्याने याच्यामागे जी स्पर्धा घडवण्यामध्ये पडद्यामागे खूप मेहनत असते. खरं म्हणजे आपल्याला दिसत नाही, सगळं सहज दिसतं आपल्याला, परंतु त्याच्यामागे बऱ्याच दिवसांची मेहनत असते आणि ती आज आपल्या साक्षीने इथे ही स्पर्धा संपन्न झाली याचा आम्हाला खूप चांगलं वाटतं, छान वाटतं आणि यशस्वी झालं याचा एक अभिमान वाटतो. तेव्हा मी परत नितीन दादांकडे माईक देईल. बोलतो, इथेच थांबतो. जय हिंद. पुन्हा एकदा सर्वांना, जर आमच्या मंडळाकडनं, आमच्या संघाकडनं, आमच्या सर्व पंचांकडनं, कॉमेंटेटरकडनं कोणालाही काही दुखलं असेल, आमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर आम्हाला 100% माफ करा. आणि या खेळामध्ये या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. प्रत्येक खेळाडूला सांगतो आणि प्रत्येक संघाला सांगतो, जर काय आमच्या मान्यवरांकडनं, आमच्या आयोजकांकडनं काही चुका झाल्या असेल तर आम्हाला माफ करा आणि पुन्हा यावेळेस पुन्हा पुढच्या वर्षी धन्यवाद. तुम्ही की 100% आमच्यासाठी इथे आयोजित राहा. आणि तसेच आमचे सोनारपाडा गावचे नरेशदादा ठाकूर, आमचे सुखदेवदादाचे, लालचंददादाचे वर्गमित्र यांनी आमच्या
सामन्यांसाठी बाईक पुरस्कृत केली, त्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बघा आमच्या उंबारली गावातली जी लहान लहान मुलं होती त्यांना सर्वांना विनंती असेल जे उपस्थित असतील आपण या लवकर. खरं तर आम्ही नरेश ठाकूर यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला फॅशन प्लस. आणि मित्रांनो नरेश ठाकूर यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ते ज्यावेळी बाईक देतात तर ते सिटी 100 नाही तर सर्वात महागडी बाईक देतात. त्यामुळे नरेश ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. आता अध्यक्ष चषक काटेची स्पर्धा होणार आहे अर्जुनभाई पाटील यांची, तिथेही त्यांच्या माध्यमातून 40+ साठी मालिकावीरसाठी बाईक देण्यात आलेली आहे. आपण आता लगेचच चाबी त्यांच्याच हातात देऊया. तिघांचे सुखदेव दादा असतील, लालचंद दादा असतील. चला घ्या, चला पिंटू पाटील यांना बोलायचे सिरीजच्या आधी बोलू द्या, थोडक्यात बोला जरा. पूर्ण जो संघ आहे माझा तिकडे तुम्ही स्टेजवर या. पूर्ण संघ माझा झाला पूर्ण या स्टेजवर या. नाही बोलू दे. बघा आमचे जे लहान मुलं होते ज्यांनी खऱ्या अर्थाने सचिनदादांच्या विनंतीस मान देऊन प्रत्येक वेळी पाणी मैदानात जे घेऊन गेले त्यांचा सत्कार सर्व लहान मुलं असतील या सर्वांनी या लवकर या. नाही सापाट टीम या, आपण येऊन थांबा. पिंट्यादानी सांगितलं या, हरकत नाही आहे. बघा पुढच्या वर्षी अशीच मेहनत करा आमची सर्व लहान चिमोडी, पुढचं भवितव्य उंबरली गावाचं. एकदा जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. नक्कीच बघा पिंट्या पाटील, फक्त त्यांना एकच विनंती आहे माझी की थोडक्यात थोडस हे ये ना विकी या 2 मिनिट ये ना, ये इकडे 2 मिनिट. ये ना निल्सन, विकी ये ना यार, ये ना विकी यार, निल्सन ये ना यार. मी प्रथमतः उंबरली गावाल्यांचे म्हणजे अभिनंदन बोलतो की मला एंट्री दिली त्याच्याबद्दल. फक्त एकच माझं म्हणणं आहे की मी इथं पूर्ण टीम घेऊन नाही आलो. माझं म्हणणं एकच बोलतो, मी माझं मनोगत करतो. मी 12 वर्ष क्रिकेटमध्ये मी माझ्या टीमला घेऊन चालतो, पण माझं एकही इथं प्लेयर अजून आलेलं नाही आहे प्रॉपर प्लेयर. मी स्वतः माझ्या भावाच्या मुलांना घेऊन आलो. मी सांगितलं मुलांना का आपल्या उंबरली गावामध्ये आपल्या सचिन भोईरचं आमचा गुरुवारी आहे माझ्या टीमचा सचिन भोईर, याच्यासाठी आपल्याला खेळायचं आहे. बाकी आपल्याला काय नाही, ट्रॉफी घ्यायची आहे. तोच माझा ध्येय होता आणि तो ध्येय माझा पूर्ण झालेला आहे. ही मी जी पोरं जमा घेऊन आलो आहे याच्यामध्ये एकही म्हणजे प्लेयर नाही कोणी. माझे जे प्लेयर होते मी प्रत्येक प्लेयरला घरी आणायला जातो, न्यायला जातो. मी 12 वर्ष संघर्ष करतो आहे. ओके नाही माझा मन होतं बोलतो भाऊ, मी प्लेयर बोलतो, पण या एकही प्लेयर असं नाही की मी फोन केल्याशिवाय येत नाही. पूर्ण 12 प्लेयरला मला फोन करायला लागतो. स्वतःहून कोणी मला फोन करणं की पिंट्याचा मला एंट्री आहे. आता ही 12 प्लेयर मी स्वतःहून फोन घेऊन आलो की माझा आपल्या टीमचा गुरुवर आहे कुशाल सीशा स्पोर्ट्स सापडचा गुरुवर सचिन भोईर. इथं उंबरलीला टुर्नामेंट आहे. त्यांनी माझ्याकडनं कोणतीही फी म्हणजे कोणत्याही आग्रह न म्हणता माझी एंट्री ठेवली आणि तिथे मी जिंकायचा प्रयत्न केला आणि उंबरली गावामध्ये मी दाखवला. मी गावदेवी याची शपथ घेऊन सांगतो, गावदेवीला मी नवस बोललोय तो मी पूर्ण करणार आणि मी फायनल मारली. यो माझं स्वप्न होतं, मी बोलून दाखवलेलं. चला आता नाही बघा गावदेवीला जे तुम्ही मागाल उंबरलीमध्ये ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि पिंटे शेटला ते मिळालंय. नरेश दादा आणि आमच्या सर्वांच्या उपस्थित आपण देणार होतो शेवटचं पारितोषिक फॅशन प्लस बाईक. आणि या बाईकचा मानकरी ठरण्या अगोदर सर्वांचा मी उल्लेख करेल. सुमित भोईर दिवा संघ ज्याचे टोटल पॉइंट्स होते 81. त्यानंतर मी अनिकेत पाटीलचा उल्लेख करेल, त्याने या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतल्या. बॅटिंग करताना 67 धावा केल्या, म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 85. सुमित भोईरचे पॉइंट होते 81. आणि या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय, त्याचे फक्त पॉइंट आहेत 93. म्हणजे त्याने धावा केल्या 72, विकेट घेतल्या 7, त्याचे टोटल पॉइंट आहेत 93. आणि तो खेळाडू आहे
सापाट संघाचा रोहित अंकुश पाटील. जोरदार टाळे स्वागत करूया. रोहित अंकुश पाटील ठरले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. फक्त अनिकेत पाटील जो दिवा संघाचा खेळाडू आहे तो 8 पॉइंट्सने या मालिकावीरच्या रेसमध्ये तो बाहेर आला. याच्यासाठी मी कौतुक कोणाचं करेल तर सापाट संघाचा गोलंदाज सागर पाटील ज्याने अनिकेतची विकेट घेतली. त्यामुळे आज बाईक कोणाला मिळाली तर ती रोहित पाटीलला. नाही रोहितशी आम्ही बोलणार आहोत मात्र बाईकची चावी त्याला अगोदर देणार आहोत. चला रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच बघा रोहितला त्यांच्या मान्यवरांना बोलवायचं. तुम्ही नावं सांगा. श्रीदादा आहेत या. बघा जे बघा हे मोठेपण आहे रोहितचं. त्याला नावं सर्वांची तो घेत नाही पण त्यांनी सांगितलं की आमच्या गावातील जे मोठमोठे नागरिक आहेत ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्या सर्वांनी यायचंय. सर्व या. कारण की रोहितने सांगितली आज मला गाडी मिळाली ही माझ्या ग्रामस्थांच्यामुळे मिळाली माझ्या टीमच्यामुळे मिळाली. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. रोहित अंकुश पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्याचे टोटल पॉइंट आहेत 93. चला अजय या. रोहितशी आम्ही थोडस चर्चा करणार आहोत. सर्व मान्यवरांचं आभार. मात्र रोहितशी आम्ही थोडंसं सचिनदा बोलणार आहोत ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला. खास करून सेमीफायनलच्या मॅच मध्ये जी 35 धावांची इनिंग त्याने साकारली भाल टीमच्या विरुद्ध. रोहित काय सांगता येईल. खरं तर बऱ्याचशा स्पर्धा मी पाहिलं तू संघामध्ये दिसायचा नाहीये मात्र पिंटू शेट पाटील यांनी तुला तुझ्या संघामध्ये खेळण्याची सापाट संघामध्ये संधी दिली आणि त्या संधीचं सोनं तू केलंस. आज तुला बाईक मिळाली कसं वाटतंय. खूप मस्त वाटतंय पण मी माझ्या फेवरेट प्लेअरला मिस करतोय सचिनदाला आणि रोनकदा तरी आलाय सचिनदा आलाच नाही तो बाहेर गेलाय म्हणून. नाही तो सर्वात जुना खेळाडू आहे त्याचंच स्वप्न होतं की गाडी जिंकायचं आमच्यात. ज्यावेळी रोहित पाटील तू खेळतो आता ज्यावेळी तुम्ही सचिनचा उल्लेख केला रोनकचा उल्लेख केला मात्र ज्यावेळी तू क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळी सापाट गावामधून तू कोणाला फॉलो केलं. मेन तर रोनकदा आणि सचिनदाच होते दोन्ही पण जुने ओल्ड इज गोल्ड. रोहित काय सांगशील तू ज्यावेळी मैदानात बॅटिंग होता तुलाही माहिती आहे अनिकेत पाटील या रेसमध्ये होता दिवा संघाचा सुमित भोईर या रेसमध्ये होता. तुला असं वाटलं होतं की बाईक आज तुला मिळेल. मला तर वाटलं ना माझे दोन्ही मॅची फ्लॉप गेलेल्या. मी नंतर कव्हर केलं विकी दादा झाला निल्सनदा झाला सर्वांनी आम्हाला म्हणजे सपोर्ट केला. तशी मॅच आम्ही जिंकली तसं वरती गेलो आम्ही. आणि शेवटचा प्रश्न असेल कारण की या मॅच मध्ये खरं तर सागर पाटील ज्याने अनिकेतची विकेट घेतली आणि तीच विकेट या सिरीजसाठी टर्निंग पॉईंट होती. सागर बद्दल काय सांगशील. सागर तर एक नंबर आहे. थँक्यू सागर. मी माझ्या टीमला सर्वांना गाडीवर बसायला बोलवेत. चला एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. रोहित पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज आणि त्यांनी सांगितलं सर्व खेळाडूंनी या आणि सर्वांनी गाडीवर बसा. पासिंग करायची असेल तुम्हाला नरेश ठाकरे यांनी मला वाटतं रोहितला सांगितलेलं आहे पासिंगचं जे काय आहे ते. नक्कीच सचिन भोईर नाही सचिन भोईर का करतील नक्कीच बघा. चला सापाट संघाची सर्व टीमने या. बघा रोहितची इच्छा आहे की सर्व टीमने यायचे या फॅशन प्लस गाडीवर बसण्यासाठी. रोहित अंकुश पाटील ठरले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. सर्वात जास्त सपोर्ट करणारा म्हणजे आमच्या गावचा प्लेअर म्हणजे अधिकदा. तो आज नाही आहे तो कामानिमित्त बाहेर आहे पण तो नसला तरी आमची एंट्री टाकायचा ना आम्हाला खास करून तो खेळासाठी बोलवायचा. त्याचे थँक्यू अधिकदा. निल्सन बद्दल आता काय सांगशील. एक शेवटचाच प्रश्न आहे कारण की निल्सन बऱ्याचशा स्पर्धा आणि खरं तर तुम्ही मी असं ऐकलं होतं की ही स्पर्धा तुम्ही खेळणार नव्हते मात्र सचिन भोईर यांच्या विनंतीस मान देऊन तुम्ही ही स्पर्धा खेळले. ही स्पर्धाही जिंकली आणि तुला बाईकही मिळाली. काय सांगशील. बाईक मिळाली ते तर चांगलंच झालं पण निल्सनदाबद्दल बोलायचं तर भरपूर काही आहे म्हणजे आता. चला या गाडीवरती बसा आणि तुमचे खेळाडू सर्वांनी या. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. डीजे बसा सागर नंतर तुम्ही या फक्त एक त्याचा फोटो घेऊ द्या. घाई करू नका आरामशीर. बघा हा मित्रांनो आहे या स्पर्धेतील 2000
सर्व मान्यवरांचा मी आभार पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. मात्र एक चावी हरवली आहे, स्कूटीची चावी एक हरवली आहे बघा सुखदेव दादांची. जनरेटरवाले जर आपण यायचे 2 मिनिटं. जनरेटरवाले आपण थोडंसं, कारण की मगाशी आम्ही जनरेटरवाल्यांना बोलवलं होतं तेव्हा ते उपस्थित नव्हते काही कारणास्तव. आता आलेले जनरेटरवाले. सुखदेव लालचंदांना विनंती करतो की जनरेटरवाल्यांचा सत्कार आपण करूया. नाही पिंटू पाटील घाई करू नका. नाही पिंटू पाटील बघा ना किती खुश आहेत. शेवटची एंट्री मात्र सक्सेम झाली सीझनची. नक्कीच आमचे जनरेटरवाले यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नाही आता पिंट्या पाटील रेस भरपूरच करतील ना. नाही पवन बघा जरा क्या बात आहे. नक्की जे बोलले होते ते करून दाखवलं. नाही निल्सनही बोलले होते ना फायनल जिंकणार. कॅटरसवाले आपले सत्कार होईल. कॅटरसवाल्यांचे सत्कार होईल.